ब्रेकिंग न्यूज आहे। येत्या 24 तासात सांगलीचा विषय मार्गी लागेल असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। तर सांगलीचा उमेदवार जाहीर करण्यासाठी आम्हाला झटका आला नाही असं राऊतांनी म्हटलेलं आहे। दरम्यान लोकांनी ठरवलंय ऐकायचं नाही असं म्हणत संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या विश्वजित कदमांवर देखील निशाणा साधलेला आहे। मला खात्री आहे की येत्या पुढल्या 24 तासामध्ये सांगलीतला विषय मार्गी लागेल। पण परत आम्ही लहान माणसाला उभा करू। लोकांनी ठरवलेलं आहे, नेत्यांचं ऐकणार नाही। आम्हाला काय असा झटका आला नाही त्याचं नाव जाहीर करण्याचं। आम्हाला वाटलं की तो आहे, लढेल, त्याच्याकडे आज काही नसेल, पण शेवटी लोक आहेत। तर सांगलीच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमधला संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळतंय। संजय राऊतांनी विश्वजित कदम आणि विशाल पाटलांवर केलेल्या पायलट या टीकेवरून आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं चित्र आहे। संजय राऊतांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेधही केलेला आहे। काँग्रेस कमिटी समोर विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या विजयाच्या त्यांनी जोरदार घोषणा दिलेल्या आहेत। त्यामुळे आता हा संघर्ष वाढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। संजय राऊत यांच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं करत घोषणाबाजी केली आहे। विशाल पाटलांचा काँग्रेस पक्षाचा माननीय डॉक्टर सभा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची आहे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार येथे आत्तापर्यंत निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत। आणि असे असताना आज जिल्हा परिषद असू दे, ग्रामपंचायत असू दे, महापालिका, नगरपालिका या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। ही ताकद वारंवार आमचे नेते विश्वजित कदम साहेब हे वरिष्ठ नेत्यांना सांगत आहेत व विशाल दादांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत। व संजय राऊत यांनी सांगली दौरा 3 दिवसाचा काढत असताना येथील